मुंबई शहर, स्वप्नांचं शहर, जिथे देशातील कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात आपली स्वप्न घेऊन, आणि म्हणूनच ह्या शहराला म्हणतात एक स्वप्नांचं शहर. तसं लहानपणापासून बरेच वेळेस मुंबईला येणं जाणं झालं, पण या वेळेस आम्ही मुद्दामूनच असं ठरवलं की मुंबईचा जो काही प्रवास आहे तो आपण लोकल ट्रान्सपोर्टने करू, म्हणजेच रेल्वे, मेट्रो किंवा बस ह्या फॅसिलिटीजचा वापर करू. चला तर मग एक दिवस तरी मुंबईकरांचं लाईफ जगूनच बघूया. हे हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता मी वडाळ्यामध्ये आहोत आणि आमची गाडी आम्ही एका ठिकाणी पार्क केलेली आहे आणि इथून आम्ही असं ठरवलंय की लोकलचा प्रवास करायचा आणि CST ला जायचं. सो चलो. हे बघा आमचे तिकीट झाले आणि आम्ही फक्त 25 रुपयामध्ये CST ला जाणार आहोत आणि ते पण आम्ही 5 लोक. ओके, तो आमचा नाश्ता आलेला आहे. मस्तपैकी आता आपण नाश्ता करू, पोट करू आणि मग ट्रेनने आपण जाऊ CST ला. मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा आहे आणि विशेष म्हणजे लोकलच्या टाइम टेबल नुसार, जॉब किंवा स्कूलच्या टाइम नुसार इथे वेगवेगळे ग्रुप सुद्धा बनतात. हाय, कसं वाटतं तुला लोकलमध्ये बसून? एक नंबर. पण आमचा प्रवास हा जरा एक दिवसाचा आणि हटके असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की गर्दीच्या वेळेत न जाता आणि वीकडेज मध्ये न जाता वीकेंड मध्ये आपण हा प्रवास करू, जेणेकरून आपल्याला लोकल्स ह्या जास्तीत जास्त मोकळ्या मिळतील. मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची ना एक मला खूप अशी आश्चर्य किंवा नवल वाटतं की प्लॅटफॉर्म त्या साईडला येणार आहे की ह्या साईडला येणार आहे हे त्यांना ऑलरेडी माहिती असतं आणि ते कसं काय माहिती असतं हे त्यांनाच माहिती. लोकलमधून प्रवास करताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की तुमची बॅग अशी पुढे पाहिजे, मागे नको, कारण की खूप गर्दी असते. पण रिअली आय वॉन्ट थँक्स टू ऑल द मुंबईकर्स. ते सगळ्या लोकांना ऍक्सेप्ट करतात आणि त्याचप्रमाणे हॅट्स ऑफ टू द एफर्ट्स दे टेक टू ट्रॅव्हल फ्रॉम द लोकल. आम्ही डबल डेकर मधून जातोय. आम्ही सगळे लोकल प्रवास करायचा असं ठरवलेला आहे. हो बाबा, ही लाईन आहे तिथपर्यंत आहे. थोडासा लाईट आहे. अरे ठीक आहे. आई शपथ, असं वाटतंय की आपण कोणत्या तरी देवदर्शनाला चालू. आई शपथ. फायनली ही लाईन येऊन इथे संपलेली आहे आणि आम्ही सगळ्यात शेवट आहे. बसायचं आहे. पण तरी सुद्धा आमचा हट्ट आहे की आम्ही सगळा प्रवास हा पब्लिक ट्रान्सपोर्टनेच करणार आणि ते पण डबल डेकर. त्याच्यामुळे आम्ही येस. मुंबईची अजून एक गोष्ट मला जास्त आवडली ती म्हणजे इथली शिस्त. आता इथेच बघा ना, आम्हाला डबल डेकरच्या बसमधून प्रवास करायचा होता आणि त्यासाठी इथे ही किती मोठी लाईन लागलेली आहे. सगळे लोक लाईन मध्ये छान शिस्तबद्ध उभे आहेत. आम्ही एकदम पॅक झालेलो आहोत आणि रेडी झालेलो आहोत कारण आम्हाला वरच्या सीटमध्ये जागा पडायची. आम्ही मुद्दामूनच ही सीट पकडली फ्रंटवाली कारण आम्हाला हा व्ह्यू मिळणार आहे. आमचा हा प्रवास आम्ही मज्जेसाठी आणि एक दिवस जरा काहीतरी हटके करावं म्हणून केला, पण खरंच ह्या लोकलच्या प्रवासामुळे आणि जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही यूज केले त्यामध्ये प्रवास करताना आम्हाला खरंच खूप मजा आली. आणि तेव्हाच आम्ही असं ठरवलं की वर्षातून एकदा दोनदा का होईना पण असं काहीतरी वेगळं आपण करूच या.
आज ॲक्च्युली खरंच आम्ही जीवाची मुंबई केली. खूप स्ट्रगल केलं दिवसभर, सगळ्या ठिकाणी क्यूमध्ये उभं राहिलो आणि सगळे सीन पाहिले. सो गाईज, हॅट्स ऑफ टू ऑल द मुंबईकर्स. आणि इथेच मी माझा व्हिडिओ थांबवत आहे आणि मला खात्री आहे की हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्ही मुंबईकर असाल किंवा जरी तुम्ही मुंबईकर नसाल आणि लोकलचा किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करून तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करत असाल तर नक्कीच मला तुमचा एक्सपिरियन्स कमेंट्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. आम्ही इथे एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट शोधून काढली आहे. या रथामधून आज आम्ही एक